पहिलं षटक सुजित स्ट्राईकला आहे. स्ट्राईकला संतोष शावाडे, नॉट्रॅकच्या बाजूला संदेश शावाडे. आणि पहिल्या षटकासाठी जर आपण पाहिलं तर इथे गोलंदाज सुजित चव्हाणके याला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. इथे अगदी आपण पाहतोय धावबाची संधी, परंतु त्या दरम्यान आपण पाहिले चेंडू फेकला गेला नाहीये. एक धावील एका धावसंख्येने खातं खोलले गेलं संतोष आव्हाडचं. तर 200 रुपयांचं पारितोषिक विकास यांच्यासाठी, 100 रुपयांचं पारितोषिक संदीप देशमुख यांच्यासाठी आणि अभि भावसार यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. आपल्यासोबत विकास भाऊ आहेत. विकास भाऊ, काय सांगाल या स्पर्धेमध्ये खेळत असताना? किती आनंद, किती उत्साह, आणि सिन्नर तालुक्यातील एक मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये खेळत असतानाचा आतापर्यंतचा अनुभव तुमचा कसा राहिला, काय सांगाल? टुर्नामेंट तर खूप चांगली आहे. टुर्नामेंट तर खूप चांगली आहे. खूप मजा येते खेळायला आणि नवीन नवीन प्लेअर पाहायला भेटत आहे. आता हे 7 वर्षापासून आता ही टुर्नामेंट चालू आहे, तर नवीन नवीन प्लेअरला पण चान्स भेटतोय. कधी आता हे पहिले तर कोणी क्रिकेट एवढं आता बंद झालं होतं सगळं, पण आता हे STPL पासून तर नवीन नवीन प्लेअर चांगले भेटू राहिले पाहायला. मला तो खूप आनंद होतो आणि खेळायला खूप मजा येते. थँक्यू. तुम्हाला शुभेच्छा असतील पुढच्या मॅचेससाठी. जाऊयात आपण लगेचच मॅचच्या दिशेने, जिथे महत्त्वपूर्ण मॅच सुरू आहे. एका बाजूला मोह किंग्स आणि दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर्स वडझिरे या दोन संघांमध्ये ही मॅच आहे. थँक्यू. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहिजे. पहिल्या षटकात पहिले 2-3 चेंडू अगदी शांततेचे पद्धतीचे पाहायला मिळाले, पण चौकाराने खातं खोललंय इथे संदेश आव्हाडने. त्या प्रकारे धावसंख्या आहे 5. लगेच चेंडू या दरम्यान ढकलला आहे, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतो. एक धावील आणि एका धावसंख्येनंतर धापलक 6 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 6 रन विदाउट लॉस. षटक क्रमांक पहिलं चालू असताना संतोष शावाड आता स्ट्राईकला आहे आणि गोलंदाज बरोबर सुजित चव्हाणके याला आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्क होती सुजित. स्विचितचा फटका आणि तिथे निखिल भट याच्या आता चेंडू जाऊन विसवलाय आणि पहिली आली आहे विकेट. पहिल्यांदाच बाद. षटक क्रमांक पहिलं सुद्धा संपलंय. पहिली विकेट आली. धाबरका धावसंख्या आहे ती 6 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि यानंतरचा गोड आवाज असेल व्हाईस ऑफ श्रीरामपूर शाहरुख पठाण सर. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. धन्यवाद मनोजी बेल्हेकर सर यांना आपण या अगोदर ऐकलेलं आहे. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण सिन्नर टेनिस प्रीमियर लीग पाहतोय आणि 7वं पर्व या क्रीडा स्पर्धेचा आज दिवस क्रमांक 9 आहे आणि या 9व्या दिवसामध्ये सर्वांचं स्वागत आहे. संदेश आव्हाड यांच्या बॅटमधून निघालेला एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डीपमध्ये बॉलला अडवलं तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. धावफलकावरती 8 धावा. आघाडीची जोडी आपण पाहतोय जी आली होती मैदानामध्ये. एक फलंदाज माघारी गेलेत. आता समीर सय्यद आलेत नवीन फलंदाज मैदानात. गोलंदाज तयार आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. अक्षय बोडके यांना आपण पाहू शकता गोलंदाजी करतायत. 2 संघ आहेत एकमेकांच्या विपक्षामध्ये. एका बाजूला आपण
रॉयल चॅलेंजर्स वडझिरे या संघाला पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला मोह किंग्स या दोन संघांमध्ये ही दुपारच्या सत्रामधली मॅच आहे. फुलर लेंथवरचा बॉल कव्हरच्या दिशेने बॉलला खेळला, मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत, तोपर्यंत मिळते एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. पहिल्या षटकामध्ये जर एखादी विकेट मिळाली ना, तर तिथून पुढे गोलंदाजी करणारा संघ जो आहे तो थोडासा धावा रोखण्याचा प्रयत्न करतो आणि प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. इथे पहिल्या षटकामध्ये विकेट जरूर मिळालेली आहे. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने बॉलला खेळलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, अगदी जागेवरूनच बॉलला खेळलं आणि एक टप्पा घेत चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. STPL चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाताना पाहायला मिळते. अर्थात 13 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 1 बाद 13 अशी धावसंख्या आहे. यावेळेस बॅटची बाहेरची कडा, फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक देखील थोडासा दूरवर राहिलाय आणि बॉल लॉंग स्टॉपला निघून जाईल. नॉन स्टॉप चौकार येतोय. ओव्हरचा खेळ देखील इथे संपलेला आहे. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर जर पाहिलं तर एकूण धावसंख्या आहे 17. शेवटच्या 2 चेंडूवर 2 चौकार आलेत आणि धावसंख्या 17 झाली. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या 17 आहे. रॉयल चॅलेंजर्स वडझिरे या संघाचा आपण विचार जर केला तर साई सिद्धी इंडस्ट्रीज, सन्माननीय अभि बोडके, सन्माननीय भारत भाऊ बोडके यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर रॉयल चॅलेंजर्स वडझिरे संघाचे किट पार्टनर आपण जर पाहिलं तर इंजिनियर रामनाथजी सांगळे, सिद्धिविनायक असोसिएट्स हे किट पार्टनर या संघाचे आहेत. गोलंदाजी करण्यासाठी निखिल भट यांना आपण पाहतोय, एक युवा टॅलेंटेड खेळाडू. खरं तर अशाच नवनवीन खेळाडूंना व्यासपीठ उभं राहावं हा दृष्टिकोन खरं तर आयोजक कमिटीचा आहे आणि असे अनेक खेळाडू आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं खेळताना बघायला मिळाले. अभिभाऊ बोडके रॉयल चॅलेंजर्स वडझिरे संघाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत. त्यांचं योगदान खरं तर या संघासाठी विशेष आहे. यावेळेस वेगळाच प्रयत्न केला होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, धाव तिथे मिळणार नाही. तर दुसऱ्या बाजूला मोह किंग्स हा संघ आपण बघतोय. युवा नेते सुदाम भाऊ युवा मंच सिन्नरचे सन्माननीय सुदाम भाऊ बोडके यांचा संघ आपल्याला खेळताना दिसतोय. तर बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचे सन्माननीय योगेश भाऊ बोडके यांचा संघ मोह किंग्स आपण दुसऱ्या बाजूला पाहतोय. किट पार्टनरचा विचार जर केला तर संगीता हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल स्टोअर सन्माननीय VD चौधरी आणि ND चौधरी हे किट पार्टनर या संघाचे आहेत आणि हे दोन संघ आता एकमेकांच्या विपक्षामध्ये उभे राहिलेत. आज 9वा दिवस आणि 9व्या दिवसामध्ये सामना क्रमांक 5 आपण सर्वजण पाहतोय. क्रिकेटला पोषक असलेलं वातावरण आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. शॉर्ट बॉलचा वापर केला होता, बॅटच्या अगदी समोर बॉल लागलाय. एखाद्या वेळेस आपण टू व्हीलर चालवताना बघतो की एखाद्या समोरच्या गाडीवाल्याने जर डाव्या साईडचा इंडिकेटर दिला आणि उजव्या साईडला जर गाडी वळाली, अगदी त्याच पद्धतीने खेळायचा मिड विकेटला बॉल समोर गेला. यावेळेस जर पाहिलं तर एक सिंगल इथे प्राप्त होणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. लेग बाईसच्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावफलकामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 20 या आकड्यावर.
ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. सळसळणाऱ्या रक्तामधून दुमदुमतात हे विजयाचे वारे, सळसळणाऱ्या रक्तामधून दुमदुमतात हे विजयाचे वारे. मैदानात उतरली पहा रॉयल चॅलेंजर वडजिरे. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक साई सिद्धी इंडस्ट्रीज माळेगाव MIDC, माननीय भारतभाऊ बोडके. किट पार्टनर इंजिनियर माननीय रामनाथ सांगळे, सिद्धिविनायक असोसिएट्स, रॉयल चॅलेंजर वडजिरे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. तीन ओव्हर नंतर 24 धावा आतापर्यंत झाल्यात. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे हा संघ आपल्याला फलंदाजी करताना दिसतोय. एक फलंदाज गमावलाय त्यांनी. गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस तयार होत आहेत. बॉल हवेत आहे, फटका मिसटाईम आहे आणि तिथे बाप्पू गडा चूक करणार नाहीयेत, पकडलाय झेल आणि मोठी विकेट इथे मिळते आहे. संदेश आव्हाड बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. मर्दानी मावळ्यांचा संघ आमचा क्रिकेटमध्ये बाजी मारणार. मर्दानी मावळ्यांचा संघ आमचा क्रिकेटमध्ये बाजी मारणार. मैदानात फक्त आणि फक्त मोह किंग संघाचाच आवाज घुमणार. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सुदामभाऊ बोडके, युवा नेते संस्थापक सुदामभाऊ युवा मंच, माननीय योगेश भाऊ बोडके, प्रोप्रायटर बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर. किट पार्टनर संगीता हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल स्टोअर्स, उद्योग भवन सिन्नर. संचालक माननीय VD चौधरी, माननीय ND चौधरी. मोह किंग. 2-24 नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गौरव सानप, चांगला बॉल होता, भरपूर वेग मनीष कातकाडे यांच्या चेंडूला होता. या अगोदर गणितगुरू निमगाव संघाने विजय मिळवला आणि जितूभाऊ आज 22 डिसेंबर देखील आहे. आज राष्ट्रीय गणित दिवस भारतामध्ये साजरा केला जातो, नॅशनल मॅथमॅटिक्स डे. आणि आज गणितगुरू निमगावने हा सामना देखील जिंकलेला आहे. महान गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना समर्पित हा दिवस. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आणि विशेष म्हणजे श्याम गोसावी सर देखील आज उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस देखील आपण संपन्न केला होता आणि ते गणिताचे शिक्षक आहेत. हा विशेष योगायोग आपल्याला आज बघायला मिळाला. 2-25 धावा धावफलकावर. यावेळेस फ्लॉप केला, बॉल हवेत आहे, फटका थोडासा मिसटाईम आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे कुठल्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत. अजून एक विकेट डाऊन होते आणि यावेळेस समीर सय्यद यांना माघारी जावं लागते. विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 3.4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा झाल्या. 2012 मध्ये केंद्र सरकारने घोषणा केली होती की आजचा जो दिवस आहे तो राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जाईल. दिग्गज गणित तज्ञ म्हणून रामानुजन यांच्या स्मरणार्थ 22 डिसेंबर हा त्यांचा वाढदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा खरं तर मुख्य उद्देश की लोकांमध्ये गणिताच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी. आणि या दिवशी शाळा असतील, महाविद्यालयांमध्ये गणिताच्या स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणावर होतात आणि विद्यार्थ्यांना गणिताच्या क्षेत्रामध्ये संशोधन करण्यास प्रवृत्त देखील केले जातं. आणि आज गणितगुरू निमगाव संघाने विजय देखील मिळवला. ड्रिंक्स ब्रेक होतोय आणि धावसंख्या 3-25. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा.
शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. चौथं षटक सुरू असताना आपण पाहतोय 25 धावा आहेत. अभि बोडके आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्याबरोबर आपण जर पाहिलं तर लॉंग ऑनच्या दिशेने बॉलला खेळून काढलंय. एक धाव पूर्ण केली जाते आहे. अभि बोडके यांच्यासाठी एक पारितोषिक येत आहे सिद्धार्थ लांडगे यांच्या माध्यमातून. अभि बोडके यांनी जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 500 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी असणार सिद्धार्थ लांडगे यांच्या वतीने. परंतु गौरव सानपवर आता जबाबदारी वाढली आहे. 26 धावा 3 फलंदाज बाद आहेत. बॅकफुटला गेले. बॅकफुटला गेल्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला बॉलला खेळलं. एक सिंगल जरूर तिथे प्राप्त होणार आहे. बॅकफुट पंच करत असताना आपण त्यांना पाहिलं. एकच्या साह्याने ओव्हरचा खेळ देखील संपलाय. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या आपण जर बघितली तर 27 धावा धावफलकावरती आहे. 3 बाद 27. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलग. आपल्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी उद्योग भवन सिन्नर प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन उद्योग भवन सिन्नर प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय. 4 ओव्हर संपल्यात. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 27. 3 फलंदाज बाद आहेत. गोलंदाजी करण्यासाठी युवा टॅलेंटेड गोलंदाज निखिल भट यांना पुन्हा एकदा आमंत्रित केले जाते. वाह, पहिलाच बॉल काय जबरदस्त हाताळालाय. समोर असा खेळाडू आहे. निखिल भट एक युवा खेळाडू आहेत. समोर जर आपण पाहिलं तर गौरव सानप सारखा एक तगडा खेळाडू, अगदी 2023च्या एसटीपीएल मध्ये मॅन ऑफ द सिरीज मिळवणारा खेळाडू. नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आपल्या फलंदाजीच्या जोरावर ज्यानं गाजवलाय त्याच्या विरुद्ध निखिल भट काय गोलंदाजी करतोय. परत एकदा लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धावालाय आणि दुसरा चेंडू अचूक टप्प्यावर टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्या 27 आकड्यावरती स्थिर आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 5 चा खेळ सुरू असताना मोह किंग्स त्यांच्या विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स वर्जिर अशी लढत. गौरव सानप सिन्नरचं गौरव आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजी करताना दिसतोय. 27 लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 5th ओव्हर इन प्रोग्रेस. बॅकफुटला गेल्यानंतर इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न राहिलाय परंतु इथे निखिल भटचं अजून कौतुकच करावं लागेल आपल्याला. काय जबरदस्त गोलंदाजी तो करतोय. युवा खेळाडू आहे आणि अशाच खेळाडूंची खेळी आपल्याला या मैदानावरती बघायला मिळते सातत्यानं. त्याचं मुख्य कारण म्हणजे सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं केलेलं आयोजन. असे अनेक खेळाडू या मैदानावरती घडताना आपल्याला बघायला मिळाले. असे अनेक खेळाडू त्यांचा जबरदस्त खेळ दाखवताना बघायला मिळाले. स्वर्गीय सत्यभामा सदाशिव गोजरे यांच्या स्मरणार्थ आपल्याला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचं सौजन्य आहे सन्माननीय दत्ताजी गोजरे यांच्या माध्यमातून. ते देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय दत्ताजी गोजरे साहेब आपले मनापासून स्वागत. स्वर्गीय सत्यभामा सदाशिव गोजरे यांच्या स्मरणार्थ त्यांनी मॅन ऑफ द सिरीज आपल्याला या स्पर्धेसाठी दिली आहे. दत्ताजी गोजरे साहेब आपलं मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. 4.4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या 29 आकड्यावर जाताना पाहायला मिळते. आतापर्यंत निखिल भट यांनी चेंडू टाकले 10 आणि धावा दिल्यात 8. खूप चांगली गोलंदाजी, प्रभावित केलंय. यावेळेस थोडीशी जागा मिळाली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली आहे गौरव सानपने. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे आणि मी जास्त वेळ शांत बसणारा खेळाडू नाहीये या फटक्यातून गौरव सानप सांगून देतोय. षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. शिवछत्रपतींचा जाऊन पोहोचलेली आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह चांगलं कम बॅक इथे करण्यात आलं. डॉट बॉल इथे त्यांना पाहायला मिळतो.
एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत निखिल भटसाठी. काय गोलंदाजी केली आहे त्याने, लाजवाब गोलंदाजी. निखिल भट 2 षटकं टाकली आहेत आणि 2 षटकं टाकत असताना 14 धावा दिल्या. 1 षटकार जरूर आला त्याच्या विपक्षामध्ये, परंतु काय जबरदस्त उदयोन्मुख खेळाडू असे अनेक आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतात. निखिल भटचं कौतुकच असेल. ओव्हरचा खेळ संपलाय 5 आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या आहे ती म्हणजे 35 धावा, 3 फलंदाज बाद. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. अठरा चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय गोलंदाजीसाठी. मनीष कातकाड यांना आपण बघतोय. चांगला बॉल, भरपूर वेग, प्रचंड वेगामध्ये टाकला गेलाय. अभि बोडके यांच्यासाठी पारितोषिक आहे. या इनिंग मध्ये त्यांनी 3 षटकार जरी खेळले या पूर्ण इनिंग मध्ये, तर त्यांच्यासाठी सिद्धार्थ लांडगे यांच्याकडून 500 रुपयांचं विशेष पारितोषिक असणार आहे. 3 षटकार त्यांनी या इनिंग मध्ये खेळले. तर ओव्हर नंबर आपण जर पाहिलं तर 6व्या क्रमांकाचा. परत एकदा डॉट, परत एकदा चेंडू निर्धाव येतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाला मोह किंग्स या संघाच्या गोलंदाजांनी आतापर्यंत तरी रोखून ठेवण्याचं काम केलंय. खूप चांगली गोलंदाजी. बोला. 3 बाद 35 अशी धावसंख्या. यावेळेचा चेंडू आपण बघतो आहे. तिसरा चेंडू लागोपाठचा आलाय आणि हा तिसरा चेंडू डॉट आलाय मनीष कातकर यांच्या माध्यमातून. अभि बोडके यांच्यासाठी अजून एक प्राइज येते. लागोपाठचे 2 षटकार जर त्यांनी खेळले तर सागर वरंदळ यांच्या वतीने त्यांच्यासाठी 1001 रुपयांचं विशेष पारितोषिक आहे. अभि बोडके यांच्यासाठी पारितोषिक तर भरपूर आहेत, परंतु मैदानावरती खेळ देखील दाखवणं गरजेचं. यावेळेचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप होता, खूप बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होत असताना धावसंख्या 36. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये सिन्नर टेनिस प्रीमियर लीग या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक राजा मोठ्या संख्येत उपस्थित. सर्वांचं स्वागत आहे. टॉपेज चेंडूने घेतलाय आणि निघालाय वेगात. लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल चाललाय, थांबणार नाहीये, निघून जाईल. नॉन स्टॉप चौकार. तर सागर वरंदळ यांच्या वतीने अभि बोडके यांना 2 लागोपाठच्या षटकारांसाठी लागोपाठची येऊ नाही तर या इनिंग मध्ये 2 षटकार जरी खेळले तरी 1000 रुपयांचं प्राइज आहे. आडव्या बॅटनं बॉलला खेळलं जात आहे. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय, तिथे आहेत क्षेत्ररक्षक, मिळते 1च धाव. धावसंख्या 100 मदतीने पुढे जात असताना धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 41 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. गौरव सानप यांना जबाबदारीने खेळ करणं आता फार गरजेचं राहणार आहे. बिग हिट केला यावेळेस. बॉल हवेत आहे आणि नो मॅन्स एरियामध्ये चेंडू लँड होईल, जाईल थेट सीमारेषा पार. मिळतोय शानदार चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी, शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. 6 ओव्हर संपलेले आहेत आणि 6 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 45. गौरव सानप यांनी इथून पुढच्या 12 चेंडूंमध्ये 6 षटकार जर खेळले ना या 12 चेंडूंमध्ये कधीही, तर गणेश दिघे यांच्या वतीने देखील त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. रॉयल चॅलेंजर्स वडझिरे 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर 45 धावा. मी माझ्या संघासाठी काहीतरी देणं लागतो, त्या जबाबदारीनं इथे मैदानावरती खेळताना आपण गौरव सानप यांना देखील पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा आला. त्या जबाबदारीचं ओझं तो आपल्या खांद्यावर घेत असताना खूप चांगला खेळ करताना दिसतोय. 46, 3 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 7चा खेळ सुरू झालाय. सुजित चव्हाण यांना आमंत्रित करण्यात आले. एक प्रतिभावंत गोलंदाज, सातत्यानं या मैदानावरती आपण त्यांचा खेळ पाहिलाय आणि खूप चांगली गोलंदाजी आम्ही त्यांची सातत्यानं पाहिली आहे. मागच्या ओव्हरमध्ये देखील एक विकेट त्यांना मिळाली होती. 6 धावा खर्च करत असताना पुढच्या एकदा येत आहेत 7वं षटक टाकण्यासाठी. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. रडारमध्ये चेंडू अभि बोडक्यांच्या जरूर होता, परंतु संपर्क झालेला नाहीये.
प्रकाश काकडे यांच्याकडून थोडीशी चूक झाली आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला 22च्या मदतीने एक धाव मिळाली आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना धावफलकावर धावसंख्या आहे ती म्हणजे 47 धावा. प्रयत्न प्रत्येक खेळाडूला करावे लागणार आहेत, प्रयत्न प्रत्येक संघाला करावा लागणार आहे, कारण आजचा दिवस या स्पर्धेतला महत्वपूर्ण दिवस. कोण टिकणार कोण या स्पर्धेला सोडणार ते ठरवणार आजचा दिवस आहे. दोन्ही ग्रुपमध्ये बरीचशी हालचाल आहे. दोन्ही ग्रुपमध्ये जर पाहिलं तर बरेचसे संघ ह्या मॅचवर याच्या पुढच्या मॅचवर डिपेंड देखील आहेत की त्या मॅच मध्ये काय घडतंय त्यावरून त्या संघाचा पुढचा प्रवास देखील ठरलेला आहे. 3/47 गौरव सानप स्ट्रायकर एंडकडे. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला होता. टप्पा पडल्यानंतर बॉलने वळण घेतलं, बाहेर गेला. एक अतिरिक्त धाव अतिरिक्तच्या साह्याने मिळते. पंचांनी दोन्ही हात समांतर केले, एक धाव अवांतर मिळाली आणि धावसंख्या पुढे जाते 48 आकड्यावर. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक शानदार बहारदार दर्जेदार आयोजन आपण इथे पाहतोय. STPL 2024 मध्ये सुजित विरुद्ध गौरव. बॅकफुटला गेल्यानंतर कव्हरला बॉलला खेळलेल्या धावबाची संधी आहे आणि तिथे डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच अडचणींमध्ये वाढ झाली असती, परंतु एक रिस्की रन इथे पूर्ण झाली आहे. 100 मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपण पाहू शकता. 49 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 49 रन्स. 7वं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. 7वं षटक सुरू आहे. 49 3 बाद. प्रयत्न करणं गरजेचं आहे. कष्ट मेहनत तुम्हाला करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. अभि बोडके स्ट्रायकर एंडकडे. फुलर लेंथ वरचा बॉल होता. एक सिंगल मिळेल आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. तर गौरव सानपसाठी पारितोषिक आहे. इथून पुढे गौरव सानपने जर 5 षटकार खेळले तर संजू माळी यांच्या वतीने त्यांच्यासाठी 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. इथून पुढे जर गौरव सानप 5 षटकार खेळत असेल. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघाच्या धावेंचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा धावफलकावर. 7वं षटक सुरू आहे सुजित चव्हाण यांच्या माध्यमातून. त्यावेळेस देखील शॉर्टबॉलचा वापर करण्यात आला होता. बॅकफुटला गेल्यानंतर कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलेला आहे. खूप चांगला फटका, सुंदर फटका, कलात्मकता पाहायला मिळाली आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. फटका क्लास आहे, रिझल्ट झकास आहे. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. धावसंख्या 54 आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. मेरिटवर फलंदाजी म्हणजे चेंडूची जी गुणवत्ता आहे ना त्या गुणवत्तेवर फलंदाजी होती. त्यावेळेस मनगडाच्या साह्याने बॉलला वळवलं. फाईन लेगला बॉल चाललाय. एक धाव कंप्लीट होईल. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. धावफलकावर आपण पाहतोय 55 धावा, 55 रन्स. 55 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. ओव्हर नंबर 7 अंतिम टप्प्यामध्ये असताना सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक शानदार आयोजन तुम्ही आम्ही सर्वजण बघतोय. ज्या स्पर्धेची तुम्ही आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहतो ती क्रीडा स्पर्धा म्हणजे सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. यावर्षी 12 दिवस आपण या क्रीडा स्पर्धेला बघणार आहोत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. संपर्क इथेही नाहीये. ज्या वेळेला अभि बोडके स्ट्रायकर एंडकडे आहेत त्या वेळेला आपण जर पाहिलं तर निर्धाव चेंडू मोठ्या प्रमाणावर आलेत आणि हे संघासाठी बरेचसे अडचणीचे देखील ठरलेत. 7 ओव्हर संपलेले आहेत. 7 ओव्हर नंतर 3 बाद 55. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. शेवटचं षटक सुरू होतं आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी शाहरुख शेख यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. हे महत्वाचे चेंडू असतील हे 6. या 6 चेंडूंमध्ये पाहूयात किती धावा बनवल्या जात आहेत. समोर गौरव सानप. यावेळेस पहिलाच बॉल आक्रमण चढवलं जात आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे जाईल. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार.
शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. अजून 4 षटकार जर इथे खेळले तर संजय माळी यांच्या वतीने 2100 रुपयांचं पारितोषिक गौरव सानपसाठी असेल. पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय आणि शाहरुख शेख यांचं भव्य स्वागत इथे करण्यात आलेलं आहे भव्य षटकाराने. त्यामुळे चांगलं कमबॅक पुढे टाकला होता. फुलर लेंथ वरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा वाली या दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे कुठल्याही प्रकारचा करण्यात आलेला नाहीये. शेवटचं षटक सुरू आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये गौरव सानप दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना दिसलेला नाहीये. बऱ्याचच्या मनामध्ये हा प्रश्न देखील असेल कारण शेवटचं षटक सुरू आहे. शेवटचे काही चेंडू अजून येणं बाकी आहे. 14 चेंडू 26 धाव्यांवर गौरव सानप फलंदाजी करताना दिसतोय. समोर आपण अभि बोडके यांना पाहतोय जे थोडंसं स्ट्रगल करतायत जरूर, परंतु त्यांना देखील आता गिअर बदलण्याची आवश्यकता आहे. चांगला बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातात. धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि तिथे एक धाव पूर्ण केली जाते. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना एक धाव येत असताना 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण जरूर पाहिलं. त्याचा फायदा इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळाला. अर्थात स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज गौरव सानप देखील आलेत. 3 बाद 63 धावा धावफलकावर देत. बघूयात या 3 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने कामगिरी होणार. आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये शाहरुख शेख यांच्या विरुद्ध पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, परंतु त्यानंतर आपण जर पाहिले ना तर त्यांनी चांगले कमबॅक देखील केले. पुन्हा एकदा तयार आहेत. चांगला बॉल बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलं. कबरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करण्यात आला. धावबागची संधी आहे आणि तिथे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अभि बोडके यांना माघारी पाठवलं जाते. विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची शेवटचे 2 चेंडू या पहिल्या डावातले बाकी आहेत. तर नवीन फलंदाज अनिल शेळके आले. स्विच करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. तिथे बापू गडाख यांच्या माध्यमातून खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. अनिल शेळके यांच्याकडे अनुभव फार मोठा आहे. लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट सातत्याने आम्ही त्यांना खेळताना पाहिलं. अगदी क्रिकेटची मोठी सेवा त्यांच्या माध्यमातून घडली. शेवटचा 1 चेंडू मैदानाच्या आतमध्ये त्या पहिल्या डावातला शिल्लक असताना समोर गौरव सानप, शाहरुख शेख चांगला बॉल फाईनलिंगला बॉलला खेळलं. सुजित चव्हाणके चेंडूवरती पोहोचतायत. तोपर्यंत मिळते फक्त 1च धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होणार नाहीये आणि पहिला डाव इथे संपलेला आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना रॉयल चॅलेंजर्स वडझिरे या संघानं धावा बनवल्यात 66 आणि जिंकण्यासाठी मोह किंग्स या संघाला 67 धावांचं आव्हान आहे. पाहूयात या 67 धावा बनवल्या जातील, या 67 धावा रोखल्या जातील ते आपल्याला पाहायचंय. तत्पूर्वी यानंतरच्या मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत आणि यानंतरची मॅच आहे मुसळगाव इंडियन्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवडे डेअरडेव्हिल्स. दोन्ही टीमचे कॅप्टन झाला टॉससाठी. शिवडे डेअरडेव्हिल्स आणि मुसळगाव इंडियन्स या 2 संघांमध्ये असेल टॉस. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे.
तर वडजिरे संघाला विनंती असेल आपण लगेच फिल्डिंग लावा. वडजिरे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या ही आपल्याला विनंती असणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला STPL चा खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय टॉस का बॉस. माननीय सागर भाऊ जाधव यांकडून टॉस का बॉस. टॉस देखील संपन्न होईल. हे पहा रॉयल चॅलेंजर्स वडजिरे टीम आपल्याला एका लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये जायचंय. पहा आपण परत आता बाहेर या आणि परत एका लाईन मध्ये आतमध्ये जा, अन्यथा पॅनल्टी तुम्हाला आयोजक कमिटीच्या वतीने आम्हाला ही सूचना येते. आपण एका लाईन मध्ये आतमध्ये जायचं ही विनंती आपल्याला असेल. तर जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये. आणि अजून एक महत्वाची सूचना सर्व संघांसाठी आहे की उद्या NSTPL आहे. उद्या एक आमदार 11 खेळाडू या पद्धतीने उद्या सामने आपण खेळवणार आहोत. आणि 24 तारखेला आपले सुपर 8 चे सामने या मैदानावर संपन्न होणार आहेत. जाऊयात टॉस बॉक्स मध्ये. तिथे टॉस संपन्न होतं आणि 2 कॅप्टन्स आपल्यासोबत जोडलेत आणि मनोजी बेल्हेकर तिथे आपल्यासोबत जोडलेत. थँक्यू. आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय यांच्या माध्यमातून मालिकावीर अर्थात अर्धी बक्षीस आहे. दत्ताभाऊ गुजरे यांच्या शुभ असते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस. सगळ्यात महत्त्वाचं दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. शिवडे डेअर डेव्हिल्स खूप साऱ्या शुभेच्छा. मुसळगाव इंडियन्स खूप साऱ्या शुभेच्छा आहे. कारण दोन्ही टीम आता अशा मॅचमध्ये आहेत जो जिंकेल तो सुपर 8ला, जो पराभूत तो स्पर्धेच्या बाहेर आहे. टॉस झाला आणि टॉस विन शिवडे डेअर डेव्हिल्स. काय निर्णय? 2 मिनिटं नाही लगेच फिल्डिंग क्षेत्ररक्षण करायचा निर्णय. क्षेत्ररक्षण करायचा निर्णय का असावा? चेस सुरुवात आहे सकाळपासून बघतोय मॅच त्याच्यामुळे. ओके, खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. सर जर टॉस जिंकला असेल तर काय? नाही, आज सर्वच चेस होत आहे आणि त्याच्यामुळे चेस होण्याचे चान्सेस जरी जास्त असले, शेवटची मॅच आहे, थोडं ड्यू फॅक्टर किंवा सायंकाळच्या वेळेस आम्हालाही मदत होऊ शकते. त्यामुळे मॅच 50-50 आहेत टॉचवर. आणि आमची फिल्डिंग, बॉलिंग आणि बॅटिंग जर कोऑर्डिनेशन चांगलं झालं तर मॅच आम्ही विन करू शकतो. खूप साऱ्या शुभेच्छा राहतील कारण शेवटची मॅच यानंतर जी होणार आहे आजच्या दिवसभरातली त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस झालाय आणि टॉस शिवडे डेअर डेव्हिल्स या संघाने टॉस जिंकला आणि सुरुवातीला इथे क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलेला आहे. तर मुसळगाव इंडियन्स संघ यानंतरच्या मॅचमध्ये सुरुवातीला फलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. डू ऑर डाय असा सामना यानंतर पाहायला मिळेल. पण आता मैदानाच्या आतमध्ये मॅच जी रंगतीये त्याकडे आपण जाऊया. ओर टू कॉम्बॉक्स शाहरुख पठाण सर. थँक्यू. पहिला डाव देखील संपन्न झालाय. दिवस क्रमांक 9 आणि सामना क्रमांक 5 अर्थात एका बाजूला रॉयल चॅलेंजर्स वडजिरे आणि मोहो किंग्स अशी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पहिला डाव संपला. निर्धारित 8 षटकांचा आपण जर विचार केला तर रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघाने 66 धावा बनवल्या. जिंकण्यासाठी 67 धावांचं लक्ष्य आहे. 2 आघाडीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज देखील पूर्णपणे सज्ज झालेले आहेत. परंतु या दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय, या धाव्यांचा पाठलाग होईल की या धावा रोखल्या जातील, हे ऐकण्यासाठी आपण जाऊयात आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्रीमान मनोजी बेल्हेकर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद शाहरुख सर. जाऊया मैदानाच्या आत. पहिल्या षटकासाठी सागर गोलंदाजीवरती तयार.
या दरम्यान अगदी आपण पाहिले पहिला चेंडू अगदी कव्हरला खेळला, शतरक्षक दूरवरील चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, शतरक्षक आलाय चेंडूवरती, धावबाची संधी आणि इथं अगदी आपण पाहतोय 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही संघांसाठी सामना जरी आपण पाहिला महत्वाचा जरी असेल, पण तो विशेष करून मोह किंग या टीमसाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. विशेष करून मोह किंग, त्यानंतर पण तो कुंदेवाडी लायन्स या टीमचं भवितव्य या मॅच वरती निश्चितप्रमाणे आहे. त्याच्यानंतर याच्यानंतरची जी मॅच आहे ती डू ऑर डाय, जिंकेल तो सुपर 8ला. आजच्या ज्या लढती आहेत ना ह्या खूप जबरदस्त होताना पाहायला मिळाल्या आणि सगळ्या मॅचेस रंगताना आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे सागर चेवले जो गोलंदाज आहे यांनी जर 5 विकेट जर घेतल्या तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे गणेश दिगेसर यांच्या वतीने. नासिक डाऊन तो विकेट, परत एकदा आपण पहिले चेंडू कव्हरला खेळला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक थोडंसं खराब झालंय आणि इथे 2 धावा. एक धाव अतिशय महत्वाची आहे, कारण अगदी आपण पाहतोय की इथे टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिलं तर आता आहे तो 67 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 66 धावा ज्या बनवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज तयार आहे. सूर्यप्रकाशचा फटका, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार आहे. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी, शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. एक सूर्यप्रकाशचा चौकार आलाय. चौकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय खात्यामध्ये वाढ होईल. राहुल आणि इथे लॉंगॉनला चेंडू जातो सीमा रेषेच्या वर फरार. लागोपाठचा दुसरा चौकार. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. धावसंख्या धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती आहे आता 13 धावा. षटक क्रमांक चालू जे पहिलं 13 वरती धापलक. या 13 पैकी 10 धावा एकट्या राहुल चव्हाण घ्यायच्या. आणि चेंडू अगदी खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. संतोष त्या ठिकाणी पोहोचलाय. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक 1 संपलं. धापलक 14. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक, STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. दुसऱ्या षटकासाठी आता कोणाला पाचारण केले जाते ते आपल्याला पाहिजे आणि इथे मला वाटतं पाचारण केले गेले नील अर्थात निलेश बागुल याला या ठिकाणी जे पाचारण केले गेलेलं आहे. पाहूया नील काय करमत करतोय. या ठिकाणी निलेश बागुलच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये आणि विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आदरणीय प्रकाशजी वळे साहेब यांच्या माध्यमातून बक्षीस अगदी आपण पाहतोय. फुल टॉस मोठा फ्लॅश चेंडू तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय परंतु आरामात लेग सिंगल आहे आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक 15. 15 रन 15 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 40 चेंडू आणि 52 धावा जुने पडवायच्या आहेत. आणि इथं आपण पाहतोय परफेक्ट बॅट होते आणि घरटं सोडलंय.
संधी होती इथे अगदी आपण पाहतोय गौरव याच्याकडे. तसं पाहिलं तर गौरवने धावत पळत येऊन जरी चेंडू लावण्याचा प्रयत्न केला असता तर अंतर एक कमी होतं बापूचं. गौरव खूप दूरवरती होता म्हणून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु अगदी एका लाईन मध्ये तिन्ही स्टंप होते, त्यामुळे थोडासा नेमबाजीत कमी पडला इथे गौरव सानप. यावेळेस उजष्टीच्या बराचसा बार व्हाईट बॉल, चेंडू खराब. 16 रन, 16 धावा धावपल करते अगदी आपण पाहतोय मोह किंग्स. प्रकाश ढिवळे यांच्या वतीने जे बक्षीस सातत्याने अगदी आपण पाहतोय जे आहे नील अर्थात निलेश बागुलच्या प्रत्येक विकेट साठी 200 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी 1000. रनला परत चेंडू मिड ऑफला चेंडू खेळला गेला तिथे क्षेत्ररक्षक संदेश एक सिंगल मिळेल. सिंगलच्या रुपये धापलकर धावसंख्या 17 आहे. 38 चेंडू आणि 50 धावा. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहतोय सुंदर त्या खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती, परंतु 4 रन. चौकार, खराब क्षेत्ररक्षण. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. धाबराका धावसंख्या चौकाराची रुपये वाढेल 21 धावा आहेत. 21 विदाउट लॉस. परत हलक्या चेंडू या दरम्यान ढकलला आहे. संतोष चेंडूवरती पोहोचतोय. धावर एक हिटचा प्रयत्न होता त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली. षटक क्रमांक संपले जाईल 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक बिनबाद 22. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. तिसरं षटक आता कोणाच्या हातामध्ये दिलं जाते ते आपण पाहू. चर्चा होतीये. गौरव आहे त्या ठिकाणी, संदेश पाहतोय, सागर चवले आहे आणि यावेळेस मला वाटते की परत एकदा सागरलाच पाचारण केले गेले. सागर चवले आलाय गोलंदाजी मार्कवरती. उर्वरित असणाऱ्या 6 षटकात 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकात सागरला 14 धावा खर्च झाले तर 2 चौकार त्याला आले होते. चला जरा थोडस आपण वेळेवरती लक्ष देऊ. समय पे ध्यान दीजिए. गोलंदाज तयार सागर समोरच्या बाजूला फलंदाज राहुल चव्हाणके. सागर टू राहुल. स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि इथे फिकी इथे खराब आहे. इथे फिकी खराब आहे आणि इथे अगदी आपण पाहतोय 3 धावा. क्षेत्ररक्षण खराब झाल्यानंतर आपण पाहतो की थोडीशी घाई गडबड आणि त्यानंतर खूप जोरदार चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला गेला. इतका चेंडू जोरदार फेकला की तिथं ओव्हर थ्रोची एक अतिरिक्त बळ आली आणि 3 धावा आल्यात. धाबराका धावसंख्या 25. 25 वरती धाबलक. गोलंदाजीवरती तयार आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय सागरचा भन्नाट वेग होता. बाबूच्या बॅटमध्ये चेंडू आला नाही. संतोष गडाख आणि राहुल चव्हाणके. चौतीस चेंडू बाकी राहिले आणि 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा. या दरम्यान अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. संतोष गडाखच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. आणि या चौकाराची रुपये धापलक पुढे जाऊन पोहोचतोय. असलेले आता 29. अजून 38 धावा बनवायच्या आहेत. 30 चेंडू यायचे बाकी राहिलेत. सागरवरती आक्रमण झाले यावेळेस. संतोष गडाखच्या बॅट मध्ये धावबाची संधी आहे आणि संतोष गडाख पोहोचला गेला. एक सिंगलच्या रुपये संघ पोहोचलाय 30 या
धावसंख्येवर. 30 रन. बिनबाद 30 धावा आहेत मोहक किंग्स. या दरम्यान वा स्ट्रेट हिट. काय फटका सजवलाय. इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. चेंडू कव्हरला खेळलाय. 1 धाव. पण एका धावसंख्येनंतर होईल या ठिकाणी षटकाची समाप्ती. 3 षटक संपलीत. बिनबाद 35. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते आता 30 धावा बनवायच्यात. 32. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. मोह टीम का फिल्डिंग टीमला. ओके 2 रनची पॅनल्टी आहे. थँक्यू. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. जोरदार चेंडू अगदी जो टाकला गेलाय. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सीमा रेषेच्या जवळ 5 तिथे झेल आणि फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. दादा लोंढे यांच्या वतीने एक बक्षीस आलेलं आहे. जे 3 गोलंदाज इथे 3 निर्धाव षटक टाकतील त्या 3ही गोलंदाजांना प्रत्येकी 5-5 हजार रुपयाचं बक्षीस आहे. बक्षीस अशी असावीत डायरेक्ट 5-5 हजार. पण षटक 1 निर्धाव गेलं हे 15,000 नाही, 2 गेले 15,000 नाही, 3 गेले तर तिघांना 5-5 हजार आहे. आणि हे 3 षटक निर्धाव टाकताना जर कदाचित एकाच गोलंदाजाने 2 टाकले तर ते 10,000 रुपये त्यालाच. हे दादा लोंढे यांचं बक्षीस आहे. आणि दादा लोंढे जिथं असतात तिथं युनिक बक्षीस असतात. फायनली गेला चेंडू अगदी आपण पाहतोय जो खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव येईल. बॅकफुल्ड सारखं दरम्यान आपण पाहतोय इथं क्षेत्ररक्षण हातामध्ये चेंडू आला नाहीये. 1 धाव आली. धाबरका धावसंख्या 39 एक गड्याच्या मोबदल्यात.
इथे फाईन लेगला प्रकाश काकडच्या बॅट मधून येते सुरेख प्रकारचा चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. अजून 24 धावा बनवायच्या आहेत. 25 चेंडूंचा सामना बाकी राहिलाय. उद्या NSTPL निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि उद्या 4 टीम ना सुनी मामा मामा उद्या टीम्स 4 तालुकास्तरीय टीमा आपल्याला पाहायला मिळेल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर आणि नाशिक अशा 2 जिल्ह्यातील टीम्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उद्या मला वाटतं 6 मॅच होतील. 4 टीम्स 6 मॅच. फर्स्ट सेकंड लुजर लुजर किंवा विनर विनर ते कमिटी ठरवेल. आणि 2 मॅच लागोपाठ जिंकणारा तो 6व्या मॅच मध्ये आणि 5व्या मॅच मध्ये जिंकणारा तो 6व्या मॅच मध्ये ती फायनल. कव्हरला चेंडू खेळलाय त्या दरम्यान आपण पाहतोय एक धाव तर आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचलाय. चेंडू कव्हर केलाय आणि त्या दरम्यान 2 धावा येतील. शेचाळीस धावा आहेत. परत एकदा फाईन लेगला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव या दरम्यान मिळते. धावफलकावरती धावा संख्या 47. 22 चेंडू 20 धावा. गौरव गोलंदाजी मार्क करते. गोलंदाज टायगर गौरव हलक्यातून चेंडू परत ढकललाय. सिंगल डबल वरती निश्चितच खूप चांगले कॅल्क्युलेशन दोघांनी जे बनवले प्रकाश काकड आणि त्याचबरोबर संतोष गडाख याने. पण आपल्याला गौरवच्या विरोधात मोठा फटका खेळताना पाहायला मिळत नाहीये. पण व्हेरिएशन आहे गौरवकडे कारण मोठ्या फटक्याच्या नादात अशा प्रकारच्या विकेट येण्याची कदाचित शक्यता आणि ती विकेट आली आहे. प्रकाश काकडच्या रूपाने धक्का क्रमांक 2. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. खूप कडाक्याचं ऊन पडलंय. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आत. डुबेरे स्ट्रायकर्स या संघासाठी किट पार्टनर म्हणून एक महत्वाचं काम ज्यांनी सांभाळलं ते आदरणीय आमचे ऍडव्होकेट प्रदीपजी वारवशी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यामुळे मी विनंती करेल ऍडव्होकेट प्रदीपजी वारवशी साहेब आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा अशी आपणास विनंती असेल. ऍडव्होकेट आहेत वारवशी साहेब जे आपल्या या स्पर्धेसाठी किट पार्टनर म्हणून योगदान आहे त्यांचं. उद्या 1 तालुका 1 संघ म्हणजे एका तालुक्यातील सगळे खेळाडू पाहिजेत असा संघ निश्चितप्रमाणे उद्या आपल्याला पाहायला मिळेल. 4 संघ आहेत. नाशिक जिल्हा आणि आपलं अहिल्यादेवी नगर असे मात्र एक चांगल्या लढती उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि 24 तारखेला सुपर 8 आहे आणि 25 तारखेला या क्रिकेटच्या स्पर्धेची फायनल आहे. दीप वारोसे साहेबांना आपण सन्मानित करावं. वीस चेंडू आणि 19. इथे अगदी आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न. तिथे गौरव चेंडूवरती येईपर्यंत आपण पाहतोय एक सिंगल लेग बायच्या रूपाने आली. धावफलकात धाव संख्या 49. निलेश डोंगरे आलेत. 2 नॉनट्रॅकच्या बाजूला खातं खोलू शकले. 1 चेंडूचा सामना केलाय. संतोष गडाख 9 चेंडू 11 धावा त्यांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 49 वरती धावफलक आहे. 19 चेंडू 18 धावा. या दरम्यान अगदी आपण पाहतोय लॉंगॉनला चेंडू खेळलाय.
क्षेत्ररक्षक दूरवरील चेंडूवरती पोहोचला गेलाय, त्या दरम्यान आलेली एक सिंगल. षटक क्रमांक संपला गेला. आता पाच षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 50 धावा. उर्वरित चेंडूची शिल्लक राहिलेत ते असतील आता एकूण 18 आणि धावा बनवायच्या आहेत 17. 18 चेंडू आणि 17 धावा. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने एसटीपीएलच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. इथे फाईन लेगला चेंडू खेळलाय, सीमा रेषेच्या बाहेर आहे. धाफलक 54. खणखणीत चौकार आलाय. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. अजून 13 धावा बनवायच्या आहेत. अलिकातून चेंडू या दरम्यान जो ढकलला आहे तिथे एक धाव आरामात येईल आणि एका धावसंख्येने धावफलक 55 वरती पोहोचलाय. 16 चेंडू 12 धावा. 16 गेंदे 12 रन अजून या दरम्यान बनवायचे आहेत. 16 चेंडूमध्ये 12 धावसंख्येचा पाठलाग अजून या दरम्यान जो करायचा आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे चेंडू खूप उसळला गेला आणि पंच एक वॉर्निंग देतात गोलंदाजाला. आणि आता अप्पर कट आणि नो बॉल वरती चौकार आलाय. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. पहिला एक चेंडू डॉट गेल्यानंतर सातत्याने त्याला सांगितलं गेलं अरे उंची कमी पडली तुझी, पण पुढच्या चेंडूवरती दाखवून दिलं भाई उंची त्याच्यावर अवलंबून नसते, तुम्ही तुमच्या कामातून तुमची उंची ठरवत असते. एक चांगला चौकार आलाय. पुढचा चेंडू फ्री हिट. परत एकदा आपण पाहतोय गॅपमध्ये चेंडू ढकललाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, धाव घेतली गेली नाही. समीकरणे 14 चेंडू 7, 14 चेंडू आणि 7 धावा. चला यानंतरचा जो सामना आहे दोन्ही संघ रेडीरा. अजून एक चेंडू डॉट. 13 चेंडू 7 अजूनही बनवायचे आहेत. शिवडे डेअरी डेव्हिल्स आणि मुसळगाव इंडियन्स असा यानंतरचा जो सामना आहे. शिवडे आणि मुसळगाव दोन्ही टीम रेडी राहा. मुसळगाव आपली आघाडीची जोडी आपण रेडी ठेवा आणि शिवडे टीम हा सामना बरोबर संपल्यानंतर आपण मैदानाचा ताबा घ्या. पॉइंटला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती और ये 4 रन. सुपर हिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा बनवायच्या 3. विकेट आहेत 8 अजूनही हातामध्ये. 2 बाद 64 धावा आहेत.
संतोष गडाख काहीतरी सूत्र मनात फिरतायत. खराब चेंडूची कदाचित वाट पाहतोय. मोठा फटका खेळतच सामना संपवायचा इरादा दिसतोय. आणि इथं आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळलाय. त्या दरम्यान एक धाव आली. धापरका धावा संख्या 65. 10 चेंडू आणि 2 धावा. अजूनही बनवायच्या 10 चेंडू मध्ये 2 धावा. वेल लेफ्ट असं म्हणावं लागेल. चेंडू सोडून दिलाय निलेश डोंगरे यांनी. निलेश वर्षात निलेश रिवाजचा प्रयत्न होता आणि या दरम्यान आपण पाहतोय एक धाव जिंकण्यासाठी आता एक धाव बनवायची बाकी राहिली. स्कोर इज लेवल. सामना बरोबरीत आहे. 8 चेंडू 1. शेवटचे 7 चेंडू आणि 1 धाव. 7 चेंडू 1. आणि इथे चेंडू हवेत. परंतु संदेशावरचं कौतुक यासाठी की जर झेल होत नसेल तर धावा वाचणं गरजेचं आहे. त्याचा परिणाम नेट रन रेटवरती व्हायला नको. एक धाव आली. सामना जिंकलाय मोह किंग्स. कॉंग्रॅच्युलेशन. दोन्ही टीम आता एकमेकांना सेकंड करून घ्या आणि क्षेत्ररक्षण शिवडे डेअर डेव्हिल्स आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये लावून घ्या. तुमच्यासाठी सुद्धा वेळ तेवढाच आहे जेवढा प्रत्येक इनिंगला आपण दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या खेळाडूंना मी मनापासून धन्यवाद देईल. आज 5